श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, बघा, जीव गेला तरीही चालेल, पण अक्षय तृतीयेला या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. आयुष्यभर भोगावे लागेल दुःख आणि दारिद्र्य. लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात गरिबी येईल. बघा, येत्या 19 एप्रिलला म्हणजे रविवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे. 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस आपल्या सनातन धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या शुभ दिवशी केलेली कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते, त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे कधीही न संपणारा, आणि म्हणूनच हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते, आणि म्हणून या अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने आपल्यावर कधीही ते पुन्हा विकण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही, आणि त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. या दिवशी वास्तू म्हणजेच घर खरेदी करणे सुद्धा शुभ मानले जाते. ग्रह प्रवेश केला जातो. वास्तुशांती देखील या दिवशी घातली जाते. नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती अनेक जण घेतात. एवढेच नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात. या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची मान्यता आहे. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो. असे म्हणतात की या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते. म्हणून या दिवशी आपल्या घरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेची पूजा सुद्धा आवर्जून करावी. यामुळे वर्षभरात घरात धनधान्य हे टिकून राहते. धार्मिक दृष्टीने अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडे कोणी कितीही मागितले तरीही आपल्याला या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत, आणि 99% लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही. जर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातून या 3 वस्तू कोणाला दिल्या तर लक्ष्मी साथ सोडून जाईल. रात्री दारिद्र्य, कुटुंबामध्ये आर्थिक समस्या येऊ लागतील, आणि घरात भांडणे, आजारपण हे सुद्धा येईल. अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर रात्रभर कोणालाही द्यायचा नाही. जर आपण या दिवशी आपल्या घरातून या वस्तू इतरांना दिल्या किंवा या वस्तूंचे दान जर आपण केले तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो, पहा की मी भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु माझ्या कष्टाला योग्य फळ मिळत नाही, किंवा माझ्याकडे लक्ष्मी म्हणजेच पैसा टिकत नाही. अशा वेळी काय होतं की जेव्हा विशेष तिथी असते ना, त्या तिथीवर आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात, आणि या चुका आपल्याला माहीत नसतात. कळत न कळत आपल्या हातून त्या घडत असतात, आणि म्हणूनच आपल्याकडे लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत नाही. लक्ष्मी आपली साथ सोडून जाते. आयुष्यभर आपल्याला दुःख आणि दारिद्र्य भोगावे लागते. त्याचबरोबर आपल्याला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वस्तू सांगितल्या गेल्या आहेत ज्या आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाहीत. अगदी तुमचा सक्का भाऊ असेल, तुमची सक्की बहीण असेल, तरीही आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत मी तुम्हाला सांगणार आहेत ना, त्या अजिबात द्यायच्या नाहीत. या वस्तू जर तुम्ही इतरांना दिल्या तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते तुम्हाला स्वतः भोगावे लागू शकतात. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस हा माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू, त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला समर्पित आहे. म्हणून हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका, आणि कोणाकडून सुद्धा तुम्ही उधार पैसे घेऊ नका. ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की जो कोणी या अक्षय तृतीयेच्या दिवशी इतरांकडून पैसे उसने घेतो किंवा कर्ज घेतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद जे आहे तर ते पूर्णपणे थांबत असतात.
म्हणजेच माता लक्ष्मीचे जे काही आशीर्वाद आहेत तर ते त्या घरामध्ये येत नाहीत. त्या घरातून लक्ष्मी ही कायमचा काढता पाय घेते. आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही तुम्ही कर्ज घेऊ नका किंवा तुमचे पैसे जे आहेत ते सुद्धा कोणाला देऊ नका. कारण या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या आपल्याकडे अक्षय राहतात. जर या दिवशी तुम्ही कर्ज घेतले तर आयुष्यभर तुम्ही कर्जामध्येच राहाल. इतरांना पैसे उसने दिले तर तुम्ही इतरांना उसनेच पैसे देत राहाल. आता तुम्ही म्हणाल की अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयेला वस्तू खरेदी केल्या जातात, सोने खरेदी घेतली जाते, तिथे आपण पैसे देतो. परंतु बघा, जेव्हा तुम्ही इतरांकडून वस्तू खरेदी करता तेव्हा त्या बदल्यात पैसे देत असतो. म्हणून तुम्ही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता. फक्त उसने पैसे जे आहेत तर ते कोणाला द्यायचे नाहीत आणि कोणाकडून घ्यायचे नाहीत. कारण या गोष्टी ज्या आहेत काही परिणाम आहे तर तो आपल्या आर्थिक परिस्थितीवरती होत असतो. त्यामुळे आपल्यावर नकारात्मक गोष्टीचा परिणाम होतो. आणि जेव्हा हे पैसे आपण समोरच्या व्यक्तीला देतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा गरिबीला सामोरे जावे लागत असते. तसेच देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते. त्याचबरोबर अक्षय तृतीया म्हटल्यानंतर ना सर्व स्त्रिया नवीन दागिने, नवीन साड्या परिधान करत असतात. आणि अशा वेळी जर तुमची मैत्रीण एखादी असेल, शेजारी एखादीची बाई असेल आणि तिला तुमच्याकडे तुमची ज्वेलरी मागण्यासाठी आली किंवा तुमची साडी मागण्यासाठी आली, तर अशा वेळी तुम्ही वापरत असणारी साडी किंवा तुम्ही वापरत असणारी ज्वेलरी, दागिने जे आहेत तर ते अजिबात कोणाला देऊ नका. तर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी बाहेरच्या एखाद्या स्त्रीला वापरलेले दागिने किंवा साड्या जर दिल्या तर ते आपल्या पतीसाठी खूप हानिकारक मानले जाते. आपल्या पतीच्या कुंडलीमधला जो काही शुक्र ग्रह आहे तर तो सुद्धा पूर्णपणे कमकुवत होतो. आणि शुक्र ग्रह हा पती पत्नीच्या नात्यामध्ये संबंधित प्रबळ असल्याचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपले दागिने, मौल्यवान वस्तू, आपल्या साड्या ज्या आहेत तर त्या इतरांना म्हणजे इतर स्त्रियांना अजिबात देऊ नका. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे मीठ. बघा, मीठ हे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या घरात लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून या अक्षय तृतीयेला तुम्ही मीठ खरेदी करू शकता. परंतु मीठ जे आहे तर ते अक्षय तृतीयेच्या दिवशी इतर कोणालाही कितीही मागू द्या, तुमच्या घरातून अजिबात द्यायचं नाही. ज्या दिवशी आपण मीठ आपल्या घरातून इतरांना दिले किंवा मिठाचं दान जर आपण या दिवशी केलं ना, आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरातून निघून जाते. आपण स्वतः आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी काढून देत असतो. त्यामुळे या दिवशी मिठाचं दान तुम्हाला करायचं नाही आणि उसने सुद्धा मीठ तुम्हाला कोणाला द्यायचं नाही. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील असणारा झाडू. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये तुटलेले किंवा वापरात नसलेले झाडू तो आहे तर तो ठेवायचा नाही. असा झाडू तुमच्या घरात असेल तर तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदरच काढून टाकायचा आहे. यानंतर पुढची गोष्ट आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील झाडू हा बाहेरच्या इतर लोकांच्या नजरेमध्ये पडणार नाही, त्यांना दिसणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील झाडू हा इतरांना तुम्हाला वापरायला द्यायचा नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारी जे कोणी राहत असतात त्यांचा झाडू कधी कधी लहान घरात लहान मुलं असतात जेव्हा इकडे तिकडे टाकत असतात आणि अशा वेळी तो झाडू त्यांना सापडला नाही तर ते आपल्याकडे 5 मिनिटासाठी झाडू मागायला येतात. अशा वेळी सहज आपण आपल्या घरातील झाडू जो आहे तो इतरांना देत असतो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. झाडूला साक्षात लक्ष्मी म्हटले जाते आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी झाडूची पूजा लक्ष्मी म्हणून करत असतो. आणि म्हणून हीच लक्ष्मी आपण इतरांना दिला तर आपलं घर सोडून लक्ष्मी ही कायमची निघून जाते आणि आपल्या घरात दारिद्र्य, गरिबी येऊ लागते. म्हणून चुकून सुद्धा या दिवशी आपल्या घरातील झाडू आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घरातील साखर ही सुद्धा कोणाला देऊ नका. आता तुम्ही म्हणाल की अक्षय तृतीयेच्या दिवशी दान जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये केले जातं. दानामध्ये गूळ, साखर, तांदूळ या वस्तू आपण दान करू शकतो. परंतु बघा, तुम्ही गूळ दान करू शकता, तांदूळ दान करू शकता, परंतु साखर ही तुम्हाला अजिबात दान करायची नाही. का? कारण साखर जे आहे तर ते शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रह म्हणजे धनासंबंधित, घरामध्ये प्रेम, एकोपा वाढवण्यासंबंधित आहे. म्हणजेच भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी यांच्या संबंधित आहे. आणि म्हणून या दिवशी साखरेचे दान आहे तर ते तुम्हाला करायचं नाही किंवा इतरांना साखरी सुद्धा तुम्हाला द्यायची नाही. या वस्तू झाल्या ज्या तुम्हाला अक्षय तृतीयेला कोणालाही द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अनेक वस्तूंची खरेदी करत असतो, ज्यामध्ये सोने, चांदी, कपडे किंवा आपल्या घरात लागणाऱ्या इतर वस्तू ज्या आहेत तर त्या आपण खरेदी करतो. कारण हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. परंतु या दिवशी तुम्हाला खरेदी करताना चुकूनही लोखंड, ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या आहेत तर त्या
खरेदी करायच्या नाही. त्या खूप अशुभ मानल्या जातात. या धातूंना राहूचे प्रतीक मानले जाते. तसेच काळ्या रंगाची कपडे, काटेरी झाडे या दिवशी तुम्ही अजिबात घरी आणू नका. तर या वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरात जरी आणल्या ना तरी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दान करणार असेल तर त्या दानामध्ये तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या नाही. त्याचबरोबर काही चाकू, सुऱ्या, धारदार आणि टोकदार वस्तू आहेत ना त्यासुद्धा या दिवशी दान करू नये किंवा चाकू, सुऱ्या वस्तू आहेत त्यासुद्धा या दिवशी खरेदी करू नये. तर या वस्तूंची आपण या दिवशी खरेदी केली किंवा दान जर केलं ना आपल्या घरात वादविवाद निर्माण होत असतात आणि अशा घरामध्ये कधीही सुख, शांती, समृद्धीही टिकत नाही. तरी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोणाशी वादविवाद, भांडण तंटे करायचे नाही, कारण हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. त्यामुळे अपशब्द वापरू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. या दिवशी तुटलेल्या वस्तू घरात आणू नका. घरात असतील तर त्या आवर्जून तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत, कारण अशा वस्तूमुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी जी काही तुमची तिजोरी आहे, तुमचा देवघर आहे, तर त्या देवाऱ्याजवळ तिजोरीमध्ये घाण ठेवू नका. जिथे स्वच्छता घाण असते तिथे माता लक्ष्मी रागावते आणि त्यामुळे घरात नकारात्मकता येते. कारण जिथे स्वच्छता तिथेच देवी लक्ष्मी असते. त्यामुळे आपल्या देवघर जे आहे ते स्वच्छ ठेवा. आपल्या संपूर्णच घर तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे, परंतु आपल्या घरात असणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे आपला देवघर, तिजोरी या दोन्ही वस्तू मी स्वच्छता असायला हव्या. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.